ऐक ना आमच्या घर जाऊ येशील ना आमच्या घरातून बघतो येऊ आणि माझं काय बॉल संभाल कर इधर ही रहना बॉल वगैरह देख के ध्यान में वो खाली फोन येते बघा विशाल तो पहिला झाडा पहिलाच चांगले बॉलिंग चांगली बॅटिंग पण चांगली विशालची अरे विशाल तो ना तुला फिटनेस लवकर फील्डिंग लावून द्या ना प्लीज यार बरोबर नाही चालू नाही काय फोर फिटनेस संघाने फील्डिंग लावून घ्यायचे प्लीज भरपूर इश्यू झालेला आहे नहीं आएंगे आएंगे ना बोलो तो सही उनका फिर बाद में पहले से ही बोल रहे नहीं करेंगे आणि गोलंदाज फोर फिटनेस से 12 प्लेयर प्लीज फोर फिटनेस बॉलर नाव काय शिवा मला वाटतं पहिलाच गोलंदाज झालेला तो शिवा आणि स्ट्राईकला ते विशाल चांगले असे दोन्ही जोडी आहे नितीन भोईर विशाल भोईर चांगले असे दोन्ही बॅटमन आहेत तसेच शिवा ओपनर बॉलर शिवा बघू आपल्या संघासाठी काय करतोय पहिल्याच गोलंदाजीसाठी सज्ज झाला तो शिवा आणि स्ट्राईकला तो विशाल भोईर विशाल भोईर चांगला असा फलंदाज मानला जातो षटकार चौकारांचा बादशाह आहे विशाल भोईर गेम स्टार्ट ओके गेम स्टार्ट होत आहे आणि चांगला असा मारलेला पहिलाच षटकार चौकार सॉरी पहिल्याच चेंडूवरती चौकार मारला होता विशाल भोईर यांनी आणि मला वाटतं संघासाठी त्यांनी 4 धावांनी खाता खोललेला आहे आणि आपला सुद्धा खाता त्यांनी 4 धावांनी खोललेला आहे चांगला असा ऑफ साईडला मारलेला चौकार पुन्हा एकदा सज्ज आणि पुन्हा एकदा उंचावर मारेला हा पुन्हा षटकार 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या त्या विशालांनी संघाची धावा संख्या झाली 10 संघाची धावा संख्या झाली 10 2 चेंडूंनी 10 धावा झालेल्या आहेत आणि शिवाय यांना पहिलेच 2 चेंडूवरती घणागती असे प्रहार केले ते विशाल भोईर यांनी एक षटकार चौकार मारून त्यांनी संघासाठी 10 धावा कुठल्या त्या विशालांनी चांगली अशी बॅटिंग म्हणता येते विशालांची दोन चेंडूंनी 10 धावा
पहिलाच मागाशी फोन होता तो हां पहिले बी था 2 चेंडूंनी 10 धावा. चांगला अशा धावसंख्या केली ते विशालाने. पुन्हा एकदा वाईट मारण्याचा प्रयत्न आणि हेडवरनं चौकार मारला विशालाने आणि 3 चेंडूंनी 14 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणता येते अक्षय साई संघाची. 3 चेंडूंनी 14 धावा. खराब अशी गोलंदाजी म्हणता येते शिवांची. 3 चेंडूमध्ये 14 धावा कुठल्या ते विशालाने. चांगली सुरुवात म्हणता येते अक्षय साई संघाची. पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा कुठल्या त्या विशालाने. चांगली सुरुवात, चांगला स्ट्राईक रेट. चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडू आणि 14 धावा. शिवा टू विशाल. आणि हा निर्धाव चेंडू. 4 चेंडू संधी धावसंख्या 14. कमबॅक करून दिला त्यांनी विशाल शिवानी. चांगला असं चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू टाकलेला. 4 चेंडू आणि 14 धावा झाल्या त्या अक्षय साई संघाच्या. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मला वाटतं त्याच दिशेने मारलेला चौकार. संघाची धावसंख्या झाली 18. बिनबाद 18. चांगली अशी सुरुवात म्हणता येते अक्षय साई संघाची. आणि शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये काय करतोय विशाल. कारण आतापर्यंत धावा झाली त्या 18. 5 चेंडू आणि धावा झाली त्या 18. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूमध्ये काय करतोय विशाल. कारण आपल्या संघासाठी त्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्यात. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. फलंदाज बाद झालेला विशाल. संघाची धावसंख्या 18. विशालांची जागा भरून काढण्यासाठी जात येतो सलमान. एक ओव्हरच्या समोर धावसंख्या 18. नवीन बॅटमन गेले सलमान. मला वाटतं शिवाने इकडे खराब अशी गोलंदाजी केली होती पण त्यांनी असं चांगला असा मोहरा विशालाने बाद केलेला आहे आणि आपल्या संघाला चांगला असा फलंदाज बाद करून दिला होता विशालाने. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज झालेले तो गोलंदाज नाही मस्के. नवीन गोलंदाज झाले ते मस्के. अरे संशुभ आहे स्वप्नील. हां सॉरी मला वाटतं नवीन गोलंदाज झाले स्वप्नील. जुना प्लेयर आहे स्वप्नील. आणि स्ट्राईकला ते मिथुनला अजून स्ट्राईक भेटली नाही आहेत आणि मला वाटतं मिथुनला सुद्धा दाखवून द्यायला लागेल का कुठेतरी आपण पण कमी नाही आहेत कारण धावसंख्या कमीत कमी 50-60 तरी धावाला करावं लागते त्या अक्षय साई संघाला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आलं धावा त्या 18. चांगली सुरुवात झालेली होती अक्षय साई संघाची. आणि एक गडी बाद झालेला विशाल ज्याने आपल्या 5-6 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या तोच विशाल बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज गेला तो सलमान. पुन्हा एकदा मिथुन सज्ज आणि स्वप्नील सुद्धा हा जुना बॉलर आहे स्वप्नील. बघू आपल्या संघाला काय कमबॅक करून देतोय का.
आणि हा निर्धाव चेंडू मिथून का बॉल समजू शकले नाहीत आणि निर्धाव चेंडू आपल्या स्वप्नीलांनी मला वाटतं असं वाटतं की विशालाने घाई केली आहे, कारण विशालांची क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची आणि मिथुनने मारला उंचावरून आणि मला वाटतं हा गॅप शॉट आहे आणि मला वाटतं हा चौकार. संघाची धाव संख्या झाली 22. 2 चेंडूच्या संघाची धाव संख्या झाली 22. चांगलीशी सुरुवात, चांगलेसे मिथुनने मारलेला चौकार. दोन चेंडूच्या सामोर धाव संख्या होती 22. तिसरा चेंडू घेण्याचे स्वप्नील मिथून यांनी आपल्या खात्याकडल्या चौकारांनी पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा देखील चौकार. संघाची धाव संख्या झाली 26. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 26. बॅक टू बॅक असं दुसरा चौकार खेचलेला आहे तो मिथुन यांनी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 26. उद्या पुन्हा एकदा सज्ज स्वप्नील मिथून टू स्वप्नील मिथून आणि 2 बॅक टू बॅक 2 चौकार घेतले मिथून यांनी आणि संघासाठी चांगली अशी सुरुवात म्हणतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला उंचावरून आणि एक धाव देखील पूर्ण. बघूया दुसरी धाव पूर्ण होते का, पण दुसरी धाव का पूर्ण झाली नाही आहेत आणि 1 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झाली 27. 4 चेंडूच्या समाप्तीत धाव संख्या झाली 27. आता स्ट्राईकला ते सलमान. बघूया सलमान काय करतो आपल्या संघासाठी. सलमान चांगला असा फलंदाज मानला होता सलमान. आतापर्यंत स्वप्नील यांनी 4 चेंडू फेकून 9 धावा दिलेल्या आहेत. स्वप्नील यांनी पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 18 धावा आणि ह्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये सलमान काय करतो आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या झाली 27. आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न म्हणत हा देखील चौकार. सलमानने सुद्धा आपला खाता खोलला चौकाराने आणि संघाची धाव संख्या झाली 31. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल ती अक्षय साई संघाची, कारण मला दोन्ही प्लेयरांनी आपलं जे खातं खोललंय ते चौकारानेच खोललंय. विशालाने सुद्धा आपलं खातं चौकाराने खोललंय, मिथुनने सुद्धा यांनी चौकाराने खातं खोललंय आणि त्याच पॉलॉन पाऊल टाकून सलमान यांनी सुद्धा चौकाराने खातं खोललेलं आहे. आणि संघाची धाव संख्या झाली 31. 1-31. चांगली अशी सुरुवात. पुन्हा एकदा सलमान तयार. स्वप्नील यांनी सुद्धा 5 चेंडूमध्ये 9 धावा 13 धावा दिल्या त्या स्वप्नील यांनी. बघूया शेवटचे चेंडू कसं टाकतो ते स्वप्नील. आणि उंचावरून मारलेला हा देखील षटकार. चांगली अशी सुरुवात आणि मला वाटतं 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 37. किती सरासरी आहे. सरासरी किती 13 19 आला ना. मला वाटतं 18ची सरासरी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या धावा 18. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 19. संघाची धाव संख्या झाली ती 37. बघूया तिसरी ओव्हर स्पेल कोण घेऊन येत आहे. मला वाटतं तिसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा शिवाच बोलून दुसऱ्या स्पेलमध्ये होतो तो शिवा, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये दिला ते 18 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बघूया काय करतो आपल्या संघासाठी, कारण आता 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या ते 37. चांगली अशी सुरुवात म्हणता येते अक्षय साई संघाची. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती कमीत कमी किती धावा काढतात बघूया.
मला वाटतं अजून एक खंबी फलंदाज अक्षय ठाकूर सुद्धा आपल्या मनातून पॅव्हलियनमध्ये ना ह्योच पहिली ओव्हर आला कालचा बोलतो आणि मला वाटतं दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय शिवा आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या 18 धावांकडून एक विशाल सारखा फलंदाज बाद केला तेच हा शिवा. बघू शिवा आपल्या संघासाठी काय करतो, कारण संघाची धाव संख्या 37. 18.5ची सरासरी गाठली होती अक्षय साई संघाने. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या ते 37. बघूया मिथून काय करतो आपल्या संघासाठी. मिथूनने सुद्धा 9 धावा कुठलेल्या आहेत आणि सलमानने 2 ओव्हर चेंडूमध्ये 10 धावा कुठलेल्या आहेत. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. पुन्हा एकदा मिथून सज्ज. आणि मला वाटतं अंपायर लवकर चालू करतो सामना. उशीर झालेला आहे. मला वाटतं कुठेतरी हा टाइमपास चाललेला आहे तो फोर फिटनेस संघाचा. स्वप्नील प्लीज काय चाललंय. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्या ते 37. दुसऱ्या स्पेलमध्ये आला शिवा. बघूया शिवा टू मिथून. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला मिथून यांनी हा वेगळी षटकार. संघाची धाव संख्या 43. हा बोला ना. मला वाटतं मिथून सुद्धा बाद झालेले आहेत. 15 धावांमध्ये बाद झाले ते मिथून. संघाची धाव संख्या झाली ती 43. 2 चेंडूच्या समांतर धाव संख्या झाली 43. मिथूनची जागा भरून काढण्यासाठी गेले ते अक्षय ठाकूर. चांगला असा फलंदाज मानला तो अक्षय सुद्धा. आपल्या संघासाठी आता कमीत कमी धावा करणे 60 धावा 70 धावा काढण्याचा प्रयत्न असेल तो अक्षय साई संघाचा. ठाकूर ना येतो ना. मला वाटतं शिवा यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार दिला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद केले मिथून यांना. अक्षय सज्ज. मिथूनची जागा भरून काढण्यासाठी गेले ते अक्षय. शिवा वैयक्तिक तिसरा चेंडू घेऊन येतो. दुसऱ्या स्पेलमध्ये त्यांनी 2 चेंडूमध्ये 1 षटकार आणि 1 विकेट घेतलेला तो शिवा यांनी. बघूया तिसरा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली अशी सुरुवात, चांगला असं कमबॅक केलंय. संघाची धाव संख्या झाली 43. येणारे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया 3 चेंडूमध्ये काय करतो शिवा आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला आणि मला वाटतं अक्षय सुद्धा आपलं खाता खोलं षटकाराने आणि संघाची धाव संख्या झाली 49. 4 चेंडूच्या समाप्ती धाव संख्या झाली 49. 49. मला वाटतं अक्षय सुद्धा आपलं खाता खोलं षटकाराने
चांगली सुरुवात करून दिलेली आहे. अक्षयने सुद्धा आपलं खातं चांगलं असं खातं केलं षटकारांनी आणि धावा झाले ते 49 आणि एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या 50. शेवटचा चेंडू शिल्लक आणि मला वाटतं साई लक्ष संघ हा 50 धावा काय कुठलेल्या पहिल्याच 3 शेवटच्या चेंडूमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न हा देखील मला वाटतं षटकार. सलमान यांची चांगली घणाघाती प्रहार करतोय सलमान 3 बॉलांच मला वाटलं. आणि 3 चेंडूमध्ये 16 धावा करलेले. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार, तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल ती सलमान यांची आणि धाव संख्या 56 अब तक 56. चांगली सुरुवात म्हणता येईल ती अक्षय साई संघाची. यावर 3 छक्के आले. आणि ह्या ओव्हरमध्ये सुद्धा 18 धावा दिल्या त्या शिवा यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या त्या 18. ह्या ओव्हरमध्ये सुद्धा 18 धावा दिल्यात आणि एक बळी घेतलेला. ह्या ओव्हरमध्ये सुद्धा एक बळी घेतलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये घेतला विशाल, दुसऱ्या ओव्हरमध्ये घेतला मिथून, तिसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा खराब अशी गोलंदाजी केली होती शिवा यांनी. मामाचं नाव काय? सिद्धू सिद्धू बॉलर नेम समीर. नवीन गोलंदाज आले समीर उर्फ मामा. समीर टू अक्षय. अक्षयने सुद्धा आपला खाता खोललाय षटकाराने. वरती 3 चेंडूमध्ये 7 धावांवरती खेळतो ते अक्षय. संघाची धाव संख्या 56. शेवटचं षटक शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी हाणामारीचं शतक म्हणलं होतं शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये आणि मारण्याचा प्रयत्न बघूया. एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या 57. पुन्हा एकदा स्ट्राईक होते सज्ज सलमान. संघाची धाव संख्या अक्षय साई संघाच्या धाव संख्या झाली 57. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल तो समीर यांचा डॉट चेंडू. चांगली असे गोलंदाजी, चांगलं असं कमबॅक केलं ते समीर यांनी. 2 चेंडूमध्ये एकच धाव दिली आणि बघूया सलमान आपल्या संघासाठी काय करतोय. संघाची धाव संख्या 57. पुन्हा एकदा उंचावर मारेल हा देखील षटकार आणि संघाची धाव संख्या 63. येणारे 3 चेंडू शिल्लक. बघूया 3 चेंडूमध्ये सलमान कमीत कमी धावा किती कुठतो कारण आतापर्यंत सलमान हा वैयक्तिक 22 धावांवरती खेळतो. 5 चेंडू आणि 22 धाव कुठल्या तर सलमान यांनी चांगली सुरुवात म्हणता येईल. मला वाटतं शेवटच्या अजून 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूच्या सामानपर्यंत धाव संख्या झाली होती 63. मॅच खेळायचं पुन्हा एकदा उंचावर मारला हा देखील चौकार. संघाची धाव संख्या झाली 67. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये मला वाटतं षटकार मारतो का चौकार मारतोय बघूया कारण सलमान हा वरती 7 चेंडूमध्ये 26 धावा कुठल्या तर सलमान यांनी आणि संघाची धाव संख्या होती 67. चांगली अशी फलंदाजी करतोय सलमान हा वरती 7 चेंडूमध्ये 26 धावा कुठल्या सलमान यांनी. संघाची धाव संख्या होती 67. येणारे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये काय करतोय तो कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मला वाटतं एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि संघाची धाव संख्या झाली ती 69. बरोबर ना 69 ना 69. शेवटचे चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या समीर यांनी
शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारतोय का चौकार मारतोय का निर्धार टाकतोय समीर. मला वाटतं हा डॉट चेंडू. 70 धावांची गरज असेल ती फोर फिटनेस संघाला. स्कोर हाँ तू बोल. हाँ वो गए अभी जा रहे हैं. रुको मैं भेज रहा हूँ. 22, 26, 28. 2 चौक 3 छक्क 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. अरे पण आज 18 22 26 28 वही बिल्डिंग है हमारे. इसके बाद मैच कैसे करना है लिखना है. वो बाबा इधर आओ बताओ यार मैं लिख नहीं पाऊंगा. अबे देखना अभी तक तो बस नाम लिखना है बैट्समैन के. ठीक है अरे बता रहा बैट्समैन का नाम लिखना है. अभी जो बैट्समैन का नाम है अभी जो आएंगे बैट्समैन का ना तो तू नहीं पढ़ा लिखा है. बैट्समैन का नाम आएगा. बॉलर का नहीं समझ. अभी यहाँ पे समझ अभी देखिए आया इसमें पहले 4 1 2 3 4 यहाँ पे 1 4 मतलब देखो 3 जगह लिखना है 1 2 और 3. अगर नहीं समझा तो यहाँ पे देखने का बॉलर लिखने का फिर ऐड रन करने का जिसने हमारा होता है. पहले बॉलर पे वरना यहाँ पे कर मतलब कौन सा भी कर और कर. 70 रन मिले क्या. हाँ पहला है ना. तसंच फोर्स फिटनेस ओपनिंगचे बॅट्समॅन आल्यात ते सिद्धू आणि बॅट्समॅन नेम नहीं प्लेट देता होगा. मैं बताया लोग गिनवानी बाबू आणि सिद्धू. बैठो बैट्समैन तसंच तुम्ही पाहू शकता फोर्स फिटनेसने 70 धावांचा लक्ष दिलं तरी ते विशालने 18 धावा, मिथुनचे 15, सलमानचे ज्यांनी 8 बॉलात 28 धावा काढल्यात. तसंच धावा पाहिजे 70 मॅच जिंकण्यासाठी फोर्स फिटनेसला. बाबू बॉलर विशाल. तसंच पहिला बॉल फेस करेल तो बाबू विशालचा आणि पहिला बॉल कट केला. बॉल चाललाय सीमा पार 4 धावांसाठी. पहिला चेंडू 4 धावा. खूपच चांगला स्कोअर कट मारलाय. पहिलाच बॉल तो गेला सीमा पार 4 धाव. तसा दुसरा चेंडू पाहूया कसा प्रकारे खेळतो बाबू. बॉलर आहे विशाल. करणार का आणि पुन्हा एकदा गॅपिंग ढकलायचा बॉल होता परंतु तिथं फिल्डर उपलब्ध आणि फक्त एकच धाव मिळाला. स्कोअर कट झाले 5.
आता स्ट्राईक आले सिद्धू. पहिलाच बॉल हव्यात आणि कॅच सोडलेली आहे सिद्धूची आणि बॉल चाललाय 4 धावासाठी. खूपच खतरनाक बॅट्समॅन होते सिद्धू. तुम्ही त्याला जीवनदान दिलाय. पाहूया आता या संधीचा कसा फायदा उचलणार. 3 चेंडू 9 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा चान्स होती आणि पुन्हा एकदा चान्स सोडली आणि रनआउट झाले तो बाबू. मिसअंडरस्टँडिंग झाली दोन्ही बॅट्समॅन मध्ये. बॅट्समॅनचा जो लक्ष नव्हता पण नॉन स्ट्राईक एंड धावत सुटला आणि नॉन स्ट्राईक एंड आउट झाला. दो जगह मारा डैश कर 3 बॉल खेला इधर का रनआउट आर यू इधर रनआउट. बैट्समैन फुल फिटनेस 12 खिलाड़ी आ रहे थे. बैट्समैन आणि हवा चेंडू बॉल चाललाय 1 बाउन्स 4 धावासाठी. त्याचा स्कोर कार्ड झाला तो 13. बॅट्समॅन ने 12 प्लेयर यावेळी फुल फिटनेसचा. स्वप्नील तुम्हाला मी विनंती करतो की 12 प्लेयर पाठवा. आणि विकेट सिद्धूचा विकेट आणि खूपच चांगला आता कमबॅक झालेला होता विशालचा. लॉर्ड बुद्धाचा कर्णधार आणि संजय रायचा कर्णधार टॉस साठी आले. बॅट्समॅन सूरज नॉन स्ट्राइक एंडवर. बॉलर नेम गणेश. बॅट्समॅन स्ट्राइक एंड बॅट्समॅनचं नाव काय. प्रदीप. बाबू गणेश कशा प्रकारे बॉल करणार तो प्रदीपला. आणि पहिला चेंडू होता फक्त दिशा दिली आणि फक्त सिंगल साठी गेलाय. आता स्ट्राईक वर आले ते सूरज. स्कोर कट झाले 14. संभूराजे लवकर तुम्ही टॉस साठी आले. लॉर्ड बुद्धाचा कॅप्टन आले आहेत. शॉर्ट बॉल होता. पुल मारायचा प्रयत्न होता परंतु बॉलचा बॅटचा काही संबंध नाही आणि बॅटच्या नुसार एक धाव. तसं धावा झाले ते 15. 2 चेंडू 15 धावा. खूपच चांगली गोलंदाजी करत होते गणेश. पुन्हा प्रदीप स्ट्राईकला मारायचा प्रयत्न होता परंतु फटका सक्सेसफुल झाला नाही. त्यामुळे एकच धाव भेटणार आणि स्कोर कार्ड झाला. ते खराब फेकी विकेट घाई गेली होती. काय विकेट धाव करायची. फोर्स फिटनेसचा 12 खेळाडू यावे.
नेक्स्ट बैट्समैन एबीसी। शंभूराजे जे कॅप्टन यावे नाले तुम्हाला पॅरिटी भेटणार 2 धावांची, 3 बॉलांची पॅरिटी भेटणार आहे। 3 बॉल 16 धावा बॅट्समॅन ने एबीसी। खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत ते गणेश, त्यांनी 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात। पाहुयात 5 चेंडू कशा प्रकारे ते टाकणार ते गणेश। हवा चेंडू परंतु सेफ लाईन झाला आणि एकच धाव मिळणार आणि स्कोअर कार्ड होत ते 16 आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। स्कोअर कार्ड झाले 16 17 आणि जिंकण्यासाठी अजून एक 53 धावेची गरज आहे फोर्स फिटनेस संघाला। 13 गुणांनी खूपच सुंदर गेम होता आणि हवा चेंडू बॉल चाललाय सीमा पार षटकार। जर तुम्हाला मॅच जिंकायची असणार तर असेच तुम्हाला ही फलंदाजी करायला लागेल। अजूनही तुम्हाला जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये। चा रन रेट आहे जर तुम्हाला मॅच जिंकायची असणार तर। आणि नेक्स्ट गोलंदाज विशाल पाटील। विशाल पाटील आणि स्ट्राईक एंडला तो प्रणव। 23.5 चा रन रेट आहे जर तुम्हाला मॅच जिंकायची असणार तर। 23 धावा झाल्यात। 47 रनची तुम्हाला गरज आहे मॅच जिंकण्यासाठी। पाहूया विशाल आणि डॉट बॉल। अंपायरवर प्रेशर टाकू नका, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन। डॉट बॉल खूपच चांगले विशाल। पाहूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज विशाल। धावा 23। स्लोवर चेंडू हवा आणि खूपच चांगली कॅच पकडली होती महेश पवार यांनी। बोलो ना करो कि नहीं करो टॉस कब टॉस नहीं इधर वो है ना टॉस दिए ना। काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर विशाल के द्वारा किया जा रहा है। 2 गेंदों में 1 विकेट अपने नाम कर लिया विशाल ने। और इसी बीच शंभूराजे ने टॉस जीत लिया है और नए बैट्समैन आए हैं स्वप्निल। अगली गेंद काफी अच्छी गेंद, समझ नहीं पाए, गेंद गई कीपर के दस्तानों में और टीम का स्कोर अभी भी 23 रनों पर रुका हुआ। अगली गेंद काफी अच्छी गेंद, समझ नहीं पाए, गेंद गई कीपर के दस्तानों में, टीम का स्कोर अभी भी 23 रनों पर रुका हुआ।
शंभू राजू ने टॉस जीत लिया है और अपना निर्णय बताएंगे। अगली गेंद फेस करेंगे स्वप्निल। काफी अच्छी गेंद, समझ नहीं पाएगा कि गेंद गई कीपर के स्थानों में। कृपया इन पार से कोई डिस्कस ना करें। पांच गेंदों में कोई रन नहीं खर्च किए हैं। अभी नहीं आने दो, अभी मेहमान लोग का नेटवर्क लगाएंगे। 5 डॉट गेंदे अभी तक डाल चुके हैं विशाल। क्या ये मिडल ओवर होगा? और इसी बीच उठा के मारा स्वप्निल ने। गेंद गई 1 बाउंस 4 मोर। टीम का उछलता हुआ स्कोर 27 रनों पर जा पहुंचा है। मात्र 4 रन खर्च किए विशाल ने। और साहिल 11 के कैप्टन खुद बॉलिंग की कमाल संभालेंगे। अखिल स्ट्राइक पर सूरज, बॉल आने पर अखिल। और इसी बीच सूरज ने गेंद को उड़ा के मारा 6 रनों के लिए। टीम का बढ़ता हुआ स्कोर 35 रन 33। और अखिल काफी महंगे साबित होते हुए पहली गेंद पर 6 खाए हैं। आने वाली 5 गेंदों में कितना रन खर्च करते हैं? और सूरज स्ट्राइक पर। और काफी खराब गेंद गई लेग स्टंप पे काफी बार। अंपायर ने वाइड करार दिया। रनों में इजाफा। टीम का बढ़ता हुआ स्कोर 34 रन्स। कैप्टन थोड़े महंगे साबित होते हुए। वापिस खराब गेंद, वापिस वाइड। कैप्टन मुस्कुराते हुए, लेकिन ये मैच है, मैच में कुछ भी हो सकता है। और टीम का बढ़ता हुआ स्कोर 35 रन हो चुका है। और अगली गेंद उठा के मारने की कोशिश, लेकिन एज लग के और यहां पर स्लिप हो गए और गेंद गई सीमा रेखा पार 4 रनों के लिए। टीम का टोटल स्कोर 39 रन्स। और इसी बीच काफी बड़ा झटका, अखिल को विकेट मिला है। टीम का स्कोर 39 रनों पर रुका हुआ। तीन गेंदों में 12 रन खर्च करके 1 विकेट लिया है अखिल ने। काफी अच्छी गेंदबाजी समझा जाएगा। वापिस
अच्छी गेंद, लेकिन हल्के हाथों से बैट्समैन ने खेला। टीम का स्कोर 40 रन। आने वाली 2 गेंदें शेष और मैच में औपचारिकता बाकी। अभी स्ट्राइक पे होंगे स्वप्निल वर्सेस अखिल। और काफी अच्छी गेंद, समझ नहीं पाए, गेंद गई कीपर के दस्तानों में। शंभू राजू अपना डिसीजन बताएंगे। और ये मैच की आखिरी गेंद और स्वप्निल स्ट्राइक पर, और स्वप्निल उठा के मारा, लेकिन अखिल काफी तेज चीते की दौड़ लगाकर अखिल ने वहां पर गेंद को रोक लिया है। और इसी के साथ साहिल 11 ने ये मैच अपने नाम किया है।